उसाला दर मिळण्यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शेतकरी सेनेच्या 14 संघटना मैदानामध्ये उतरत आहेत। त्यामुळे कोल्हापुरातले आंदोलन आणखीनच चिघळेल अशी शक्यता आहे। कारखान्यातल्या उपपदार्थांना चांगले दर मिळाले असल्यामुळेच खरं तर हंगामातल्या एफआरपी सह अधिकचे 200 रुपये सुद्धा किमान दर द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। तर 6 नोव्हेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असा इशाराही त्यांनी दिलेला आहे। मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी एफआरपी द्यावी लागेल एवढंच बोलले, पण मागील हिशोबाचं काहीही बोललेलं नाही। मागील वर्षी साखरेला सरासरी 39 रुपये दर मिळालेला आहे। त्यामुळं आम्ही मागणी केली की यावर्षी एफआरपी अधिक किमान 200 रुपये साखर कारखानदारांनी द्यावे। गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबरपासून साखर प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।